ही गोष्ट आजही सांगताना माझा घसा कोरडा पडतो, कारण जे काही मी अनुभवलं पाहिलं त्याला आजतागायत ठोस उत्तर मिळालेलं नाही. लोक म्हणतात गावाकडच्या गोष्टी अफवा असतात, पण जेव्हा एखादी घटना स्वतःच्या आयुष्यात घडते तेव्हा ती अफवा राहत नाही, ती आठवण बनते, भीतीची आठवण. माझं नाव सचिन, मी पुण्यात काम करतो. आईवडील माझ्या मूळ गावी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात राहतात. गावाचं नाव फारसं कुणाला माहीत नाही, नकाशावर शोधूनही सापडणार नाही, पण त्या गावाकडे जाणारा एक रस्ता आहे जो आजही मला झोप लागू देत नाही. त्या दिवशी मी संध्याकाळी उशिरा निघालो होतो. काम उरकायला वेळ लागला म्हणून बस चुकली. शेवटी एक शेअर जीप मिळाली. ड्रायव्हरने सांगितलं रात्री पोहोचू, पण शेवटचा रस्ता जरा वेगळा आहे. मी फारसं लक्ष दिलं नाही. गावाकडचे रस्ते कधी सोपे असतात का? शहर मागे पळत गेलं तसं मोबाईलचा सिग्नल कमी कमी होत गेला. आजूबाजूला अंधार, शेत आणि मधूनच एखादं झाड. जीपमध्ये मी आणि ड्रायव्हर एवढेच होतो, बाकी प्रवासी मध्येच उतरले. अर्ध्या तासानंतर ड्रायव्हरने अचानक गाडी थांबवली. इथून मी पुढे जाणार नाही, तो म्हणाला. मी गोंधळलो. माझं गाव अजून 10 किलोमीटर आहे. तो आरशातून माझ्याकडे पाहत म्हणाला, मला माफ करा, पण हा शेवटचा रस्ता आहे आणि मी रात्री इथून जात नाही. त्याच्या आवाजात भीती होती, खोटी नाही, खरी. मी पैसे दिले आणि गाडीतून उतरलो. जीप निघून गेली. तिचे दिवे अंधारात विरले. आता मी एकटाच होतो. तो रस्ता अरुंद होता. दोन्ही बाजूला झाडी, कुठेही घर नाही, लाईट नाही, फक्त दूरवरून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज. चालायला सुरुवात केली. गाव इतकं जवळ असूनही खूप दूर वाटत होतं. थोडं पुढे गेल्यावर मला एक जुना दगडी देवळाचा कळस दिसला. ओसाड, दार उघडं, आत काळोख. देवळाजवळ एक म्हातारा बसलेला दिसला. मी थांबलो. काका, हे गाव किती लांब आहे? तो हळूच असला, पण त्या हास्यात काहीतरी विचित्र होतं. गाव तर जवळच आहे, पण सगळे तिथे पोहोचत नाहीत. माझ्या अंगावर काटा आला. काय म्हणजे? तो माझ्याकडे सरळ पाहत म्हणाला, रस्ता चुकला तर परत येता येत नाही. मी काही बोलण्याआधीच तो उभा राहिला आणि अंधारात चालत गेला. क्षणात गायब. मी एकटाच उरलो. हृदय जोरजोरात धडधडत होतं. मागे फिरावं का पुढे जावं काही समजत नव्हतं, पण पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मी पावलं टाकली आणि तेव्हाच मला मागून चालण्याचा आवाज ऐकू आला. मी वळून पाहिलं, कोणीच नव्हतं, पण मला स्पष्ट जाणवत होतं मी आता एकटा नव्हतो. मी मागे वळून पाहिलं, काहीच नव्हतं. रस्ता रिकामा. झाडांच्या फांद्या वाऱ्यावर हलत होत्या. आपल्याला भात झाला असं स्वतःला समजावलं, पण पावलांचा आवाज थांबला नव्हता. माझ्या चालण्याबरोबरच तोही चालत होता. मी थांबलो. आवाजही थांबला. हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी पुन्हा चालायला सुरुवात केली. काही पावलं पुढे गेलो आणि अचानक पायाखालची माती मला नरम वाटू लागली. जणू हा रस्ता खूप दिवस कोणी वापरलेलाच नव्हता. गावाकडे जाणारा रस्ता असा कसा असू शकतो? हाच तर मुख्य मार्ग होता. थोड्याच वेळात मला दूरवर एक मंद दिवा दिसला. आशेची किरणं. मी वेग वाढवला. जवळ गेल्यावर लक्षात आलं की तो एक जुना वाडा आहे, अर्धवट कोसळलेला, पण अंगणात एक दिवा पेटलेला होता. मी हाक मारली, कोणी आहे का? आतून काहीच उत्तर आलं नाही. तरीही अंगणात पाऊल टाकताच दार उघडल्याचा आवाज आला. समोर एक मध्यमवयीन बाई उभी होती. साधी साडी, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर थकवा. इथे रात्री कुणी येत नाही, ती म्हणाली. मला गावात जायचं आहे, मी घाईघाईत म्हणालो. ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, थांबून जा आजची रात्र, सकाळी जाशील. माझ्या अंगावर काटा आला. गाव इतकं जवळ असूनही कोणी मला थांबायला सांगत होतं. का? काही धोका आहे का? मी विचारलं. ती उत्तर देण्याऐवजी आत वळली. मीही नकळत तिच्या मागे गेलो. आत घर जुने होते. भिंतीवर भेगा, कोपऱ्यात धूळ,
पण एक विचित्र गोष्ट होती, घरात एकही आरसा नव्हता, भिंतीवर फोटोही नव्हते, जणू कुणाचं अस्तित्वच नाकारलेलं. मी बसलो. बाहेर वारा जोरात सुटला. खिडकीतून झाडाच्या सावल्या आत नाचू लागल्या. तेव्हाच मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला, पावलांचा. यावेळी तो घराच्या बाहेर होता. मी खिडकीतून पाहिलं. अंगणात कुणीतरी उभं होतं. उंच कृश आकृती. चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्याची मान अजब वाकलेली होती. मी घाबरून मागे सरकलो. बाहेर कोणी आहे का? मी बाईला विचारलं. ती थंड आवाजात म्हणाली, त्याच्याकडे पाहू नकोस. माझा श्वास अडखळला. कोण आहे तो? ती काहीच बोलली नाही. दिवा अचानक बंद झाला. घरात थंडी जाणवू लागली. मी घड्याळाकडे पाहिलं. ते चालत नव्हतं. तेव्हाच बाहेरून दरवाजावर हलके ठोके पडले. ठकठक. माझ्या शरीराचा प्रत्येक स्नायू ताठ झाला. बाई हळूच उठली आणि म्हणाली, तो रस्ता चुकलेल्यांना शोधतो. कोण? माझा आवाज थरथरत होता. ती पहिल्यांदाच माझ्याकडे थेट पाहत म्हणाली, जो या गावात पोहोचू शकला नाही. ठोके आता जोरात पडू लागले. दार हलू लागलं आणि मला जाणवलं, मी ज्या ठिकाणी आश्रयासाठी आलो होतो तेच ठिकाण मला इथून बाहेर जाऊ देणार नव्हतं. दारावरचे ठोके थांबले. एकदम शांतता पसरली. इतकी दाट की माझ्या स्वतःच्या श्वासाचाही आवाज कानात घुमत होता. ती बाई दरवाजाजवळ उभी होती, पण दार उघडायचं नाव घेत नव्हती. जणू तिला माहीत होतं, दार उघडलं तर काहीतरी बदलून जाईल, कायमचं. मी हळूच विचारलं, तो अजून बाहेर आहे का? ती काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, तो कधीच जात नाही, फक्त वाट पाहतो. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी उठून दाराकडे गेलो, पण तिने माझा हात धरला. तिची पकड थंड होती, अस्वस्थ करणारी. बाहेर जाऊ नकोस, ती म्हणाली. पहाटेपर्यंत थांब, नंतर रस्ता बदलतो. रस्ता बदलतो? मी चक्रावलो. ती बसली आणि हळूहळू बोलू लागली. या गावाला 2 रस्ते आहेत. एक दिवसा दिसतो आणि एक रात्री उघडतो. रात्री जो रस्ता दिसतो तो परत जाण्यासाठी नसतो. मी तिला अविश्वासाने पाहिलं. हे सगळं खूपच अवास्तव वाटत होतं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीती घट्ट रुजत चालली होती. तेव्हाच मला काहीतरी जाणवलं. घरात घड्याळ नव्हतं, कॅलेंडर नव्हतं, कुठेही वेळेचं अस्तित्व नव्हतं. तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? मी विचारलं. ती क्षणभर थांबली. वर्ष? ती हसली. इथे वर्ष नसतात. माझा मेंदू सुन्न झाला. म्हणजे? ती उठून भिंतीकडे गेली. एका कपाटाचं दार उघडलं. आज जुन्या कागदाची एक जुडी होती. तिने एक कागद माझ्या समोर धरला. तो माझाच होता. माझं नाव, माझा पत्ता, माझ्या वडिलांचं नाव, सगळं लिहिलेलं. हे असं कसं? माझा आवाज फुटका झाला. ती शांतपणे म्हणाली, तुझ्या आधी जे आले त्यांच्या बाबतीतही असंच झालं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे मी इथं आधीही आलो होतो का? ती उत्तर देणार इतक्यात बाहेरून पुन्हा पावलांचा आवाज आला. यावेळी तो खूप जवळचा होता. अंगणात नाही, दाराच्या अगदी पलीकडे. दारावर नखं घासल्यासारखा आवाज आला. ती बाई कुजबुजली, तो तुला ओळखतो. काय? मी ओरडलो. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, कारण तू एकटाच नाहीस जो या रस्त्यावरून परत गेला आणि पुन्हा आला नाही. माझ्या डोक्यात आठवणी चमकून गेल्या. एक अपघात, दुसरं चित्र, अंधार आणि एक अंतहीन चाल. माझे हात थरथरत होते. मी काय चूक केली होती? ती हळूच म्हणाली, तू मागे वळून पाहिलंस? दारावरचा आवाज थांबला आणि मग एक जळ, खोल आवाज बाहेरून आला. सचिन. तो माझं नाव घेत होता. माझ्या शरीरातून जीव निघून गेला. ती बाई फुटफुटली, आता तो आत येणार आहे. ती बाई एवढं बोलली आणि दिवा पूर्णपणे विझला. घर अंधारात बुडालं. क्षणभर मला काहीच दिसेना. फक्त माझ्या कानात स्वतःच्या हृदयाची धडधड घुमत होती. बाहेरचा तो आवाज ज्याने माझं नाव घेतलं होतं आता शांत झाला होता, पण ती शांतता अधिक भयानक होती. मी अंधारात हात पुढे केला.
भीतीचा थंड स्पर्श लागला. दार बंद आहे ना, मी कुजबुजलो. ती बाई हळू आवाजात म्हणाली, दार बंद केलं म्हणजे तो थांबत नाही, फक्त वेळ मिळतो. वेळ कशासाठी, मी विचारलं. आठवणींसाठी, ती म्हणाली. तेवढ्यात मला काहीतरी आठवलं, खूप जुनी आठवण. मी कॉलेजमध्ये असताना याच भागात एका रात्री प्रवास केला होता मित्रांसोबत. जीप घसरली होती, अपघात झाला होता. आम्हाला कोणीतरी मदत केली होती की आम्ही स्वतःच बाहेर आलो होतो हे आजही नीट आठवत नाही. त्या अपघातात माझा आवाज थरथरला. कोणी मेलं होतं का? ती बाई काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, ज्याचा मृत्यू मान्य केला जात नाही तो इथेच अडकतो. माझ्या डोळ्यांसमोर अचानक चित्र स्पष्ट झालं. त्या अपघातात एक माणूस होता, आमच्यासोबत नव्हता पण मदतीसाठी आला होता. रस्ता दाखवायला आम्ही पुढे निघालो आणि मागे वळून पाहिलं. तो माणूस तिथेच उभा होता अंधारात. दारावर पुन्हा आवाज आला, यावेळी ठोके नाही. दाराच्या फटीतून श्वास घेतल्यासारखा आवाज. तो आत येतोय, मी घाबरून म्हणालो. ती बाई म्हणाली, अजून नाही, आधी तुला सत्य समजलं पाहिजे. कसलं सत्य आणि तुम्ही कोण आहात, मी विचारलं. ती मंद हसली. मी सुद्धा प्रवासीच होते. अनेक वर्षापूर्वी मी थांबले म्हणून वाचले, पण इथंच अडकले. दाराच्या फटीतून थंड हवा आत शिरली. मला एक सावली हलताना दिसली, उंच, क्रोश, मान अजूनच विचित्र वाकलेली. तो बोलला नाही, पण मला जाणवलं तो मला पाहतोय. ती बाई माझ्याजवळ आली. तो तुझ्यामुळे इथे आहे. माझ्यामुळे? मी हादरलो. तू त्याला मागे सोडलंस, त्याचं अस्तित्व विसरलास, म्हणून तो रस्त्यावर अडकला. सावली आणखी जवळ आली. आता दाराच्या पलीकडे उभी होती. लाकूड हळूच कुरकुरलं. मी काय करू, मी जवळजवळ रडत विचारलं. ती म्हणाली, रस्ता स्वीकार, मागे वळू नकोस. आणि ती थांबली आणि मी ओरडलो, तो तुला जसा दिसतो तसा नाही. दार हळूच उघडायला लागलं, किरकिर. आणि मला समजलं, पुढचा क्षण माझ्या आयुष्यातला शेवटचा असू शकतो. दार पूर्ण उघडलं नाही, ते अर्धवट उघडून पाहिलं. त्या फटीतून तो उभा होता, पूर्णपणे नाही. जणू त्याचं शरीर आणि अंधार एकमेकात मिसळले होते. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण डोळे ते मात्र माझ्यावर खेळले होते. राग नव्हता, भीतीही नव्हती, फक्त एक खोल असह्य अपेक्षा. मी मागे सरकलो. मी पळणार नाही, मी स्वतःला सांगितलं, मागे वळणार नाही. ती बाई माझ्या खांद्यामागे उभी होती. तिचा आवाज थरथरत होता. आता निर्णय तुझा आहे. इथून निघून गेलास तर तो तुझ्या जागी अडकणार नाही, पण जर तू सत्य स्वीकारलंस तर काय होणार, मी विचारलं. तर तूच त्याचा रस्ता होशील आणि इथे अडकशील. माझ्या डोक्यात सगळं एकदम स्पष्ट व्हायला लागलं. तो अपघात, तो माणूस, आम्ही त्याला मदतीसाठी थांबवलं होतं, पण घाईत घाबरून आम्ही पुढे निघून गेलो होतो. पोलिसात नोंदही केली नव्हती. काही दिवसात आयुष्य पूर्वीसारखं झालं, फक्त आठवणी धुसर झाल्या, पण रस्ता विसरत नाही. मी पुढे पाऊल टाकलं. दाराच्या फटीतून बाहेर आलो. थंडी अंगात भिनली. तो माझ्यासमोर उभा होता. आता चेहरा दिसत होता, ओळखीचा, खूप ओळखीचा. तो मीच होतो. माझा श्वास थांबला. ती बाई मागून म्हणाली, जो परत येतो तो स्वतःलाच भेटतो. सगळं समजलं. त्या अपघातात मी वाचलो नव्हतो. मी त्या रस्त्यावरच मरण पावलो होतो. त्या रस्त्यावर जिथे सत्य जगाशी काही संबंध नसतो. पुण्यातलं आयुष्य, नोकरी, प्रवास हे सगळं पुढे चालू असलेलं नव्हतं. ते फक्त एक वाटचाल होती शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी. मी डोळे मिटले. पावलांचा आवाज थांबला. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी रस्त्यावर उभा होतो. सकाळ झाली होती. पक्ष्यांचा आवाज, दूर गाव दिसत होतं. मागे वळून पाहिलं, काहीच नव्हतं. वाडा नव्हता, बाई नव्हती, अंधार नव्हता. म्हणजे मी सत्य जगात मात्र जिवंत होतो. मी गावात पोहोचलो. आई वडील मला पाहून शांत होते, जसं काही मी नेहमीच आलोय तसं. पण गावात एक गोष्ट वेगळी होती. रस्त्याच्या टोकाला
एक छोटंसं देवस्थान होतं. त्याजवळ लोक थांबून हात जोडत होते. मी एका म्हाताऱ्याला विचारलं, कशासाठी? तो म्हणाला, इथे रात्री रस्ता चुकलेल्यांना एक माणूस दिसतो आणि तो व्यक्ती ते स्वतःच असतात. तो त्यांना थांबवतो, मागे वळायला सांगतो. जो ऐकतो तो वाचतो आणि म्हणून लोक इथे हात जोडत आहेत. आणि जो ऐकत नाही? मी विचारलं. म्हातारा खाली पाहून म्हणाला, तो रस्ताच बनतो त्याचा. त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधी त्या रस्त्यावर गेलो नाही. पण आजही कोणी तिथून रात्री जात असेल आणि अचानक पावलांचा आवाज ऐकू आला तर समजा ते तुम्हीच आहात आणि तुम्हीच तुम्हाला थांबू पाहत आहात. मित्रांनो, आजची कथा थोडी वेगळी होती. आय होप तुम्हाला ही कथा आवडली असेल.